विक्रमादित्याच्या दरबारात त्याचा एक सेवक होता. रोज सकाळी नित्य हा सेवक राजाच्या सेवेसाठी येत असे. एकदा विक्रमादित्य त्या सेवकाकडे पाहत मनात म्हणाला, हा सेवक दिवसेंदिवस क्रूश होत चालला आहे. काय बरं कारण असे? बहुधा याला आपण देत असलेले वेतन कमी पडत असावे आणि चिंतेने हा सेवक क्रूश होत असावा. या विचाराने विक्रमादित्याने त्या सेवकाचे वेतन दुप्पट केले. पुन्हा काही दिवस गेल्यावर राजा पाहतो तर तो सेवक आणखीन क्रूश झालेला. याला काही रोगव्यथा तर नसेल ना, या विचाराने राजवैद्याला पाचारण करीत राजा म्हणाला, अहो राजवैद्य, जरा आमच्या त्या सेवकाची प्रकृती पहा. काही रोगनिदान झाल्यास उपचार खर्च आम्ही करू. राजवैद्याने त्या सेवकाची नाडी परीक्षा केली आणि म्हटले, महाराज, या सेवकाची तब्येत अगदी उत्तम आहे. केवळ काळजीने हा क्रूश होत आहे. पण काळजी कसली ते वैद्य कसे सांगणार? राजा विचारात पडला. मी सार्वभौम राजा आहे. हव्या त्या सुविधा माझ्या सेवकांना उपलब्ध करून देऊ शकतो. असे असताना या सेवकाला काय चिंता असावी? काही दिवस गेले आणि हा सेवक अगदी खंबून गेला. त्या अस्थिपंज अवस्थेकडे पाहत विक्रमादित्य विचार करत असताना त्याला अचानक काही आठवले आणि आनंदाने टाळी वाजवत त्या सेवकाला पाचारण करून राजा म्हणाला, अरे सेवका, तुझ्या चिंतेचे मूळ कारण मला सापडले आहे बरं का. तुला बेताळाचे 7 हंडे म्हणजेच कलश तर मिळाले नाहीत ना? यावर तो सेवक चपापला आणि म्हणाला, महाराज, तुम्हाला कसे माहीत झालेत? यावर विक्रमादित्य म्हणाला, ते सर्व जाऊ दे, मला सर्व घडलेला वृत्तांत कथन कर. सेवक म्हणाला, काही दिवसांपूर्वी वेताळाने मला 7 हंडे भेट दिले. यातील 6 पूर्ण सुवर्णाने भरलेले तर 7वा हंडा हा अर्धा सुवर्णाने भरला होता. मी विचार केला, हा 7वा हंडा देखील पूर्ण भरू आणि मग याचा उपभोग घेऊ. हा भरण्यासाठी मी घर विकले, जमीन विकली, आपल्याकडून काम संपल्यावर पुन्हा दुसरीकडे सेवकाचे काम केले, पत्नीचे सुवर्ण अलंकार विकले, पण तो 7वा हंडा अजून काही भरला नाही. तो केव्हा भरेल या चिंतेत मी आहे. राजा हसला आणि म्हणाला, ही नित्य घडणारी बाब आहे. बेताळ नेहमीच 6.5 हंडे भरून देतो आणि 7व्याच्या मागे आपण आपले आयुष्य गमावतो. आता घरी गेलास की 7व्या हंड्यात हात घालून मोहरा काढ आणि पुन्हा सुखी आयुष्य जग. दुसऱ्या दिवशी सेवक आल्यावर प्रसन्न मुद्रेने म्हणाला, हात घालून मोहरा काढताच ते हंडे अदृश्य झाले. राजा म्हणाला, बरे झाले, पीडा गेली, आता पुन्हा असा लोभ नको. तर मंडळी, ही रूपक कथा आपल्या सर्वांच्याच बाबतीत घडणारी आहे. 7वा हंडा भरावा म्हणून जीवाचा आटापिटा करणे योग्य, की आहे त्यात समाधान मानून दिवसाचा काही वेळ उपास्य देवतेकरिता राखीव ठेवणे योग्य? पण हा 7वा हंडा आयुष्याचा अमूल्य वेळ खातो, हे मात्र खरे. तर मंडळी, यावर विचार नक्की करा. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.